जिंकण्यासाठी 44 रन्स करायचे आहेत. अमोल स्मृती 11 साठी. अमोल स्मृती 11 ही अशी टीम आहे ज्याच्यामध्ये बरेचसे बॅट्समन आहेत. फौजी आहे, स्वतः फौजी, त्यानंतर विलास, राजेश, नितीन मांढरे असे नावाजलेले बॅट्समन आहेत आणि त्यानंतर खालचे टीम मेंबर सुद्धा चांगले आहेत. पाहूया धावसंख्या कशा पद्धतीने चेस करतात. आणि समोर जी टीम आहे ती MAF मांढरदेवी ॲथलेटिक्स फाउंडेशन, ज्याचे सर्व राजगुरू कोचळे स्वतः टीमचे कॅप्टन आणि टीमचे संघमालक आहेत. त्याच जोडीला मनीष मांढरे आयकॉन प्लेयर, तसेच जयेश यादव जे मुंबई, पुणे, सातारा, कोकण या ठिकाणी मॅचेस खेळतात. मनीष मांढरे पश्चिम महाराष्ट्राचे आयकॉन. आताच जी मॅच झाली पश्चिम महाराष्ट्र लीग त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राचे आयकॉनचं पद त्यांनी भूषवलं होतं. चांगल्या प्रकारे लढती या मॅचेस झाल्या होत्या. चांगल्या प्रकारची बॅटिंग आणि बॉलिंग त्यांनी करून दाखवलेली होती. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी सातारा, सांगली, कोल्हापूरपर्यंत त्यांची बॅटिंगची चर्चा होते. तसेच कोकणामध्ये जातात, पुणे विभागात त्यांच्या आयकॉन म्हणून त्यांना घेतलं जातं. तर असे मनीष मांढरे. पाहूया राजगुरू कोचळे यांची ही टीम मांढरदेवी ॲथलेटिक्स फाउंडेशन. MAFचे बरेचसे खेळाडू जे ॲथलीट आहेत, नॅशनल इंटरनॅशनल ॲथलीट आहेत, ते आज या मैदानावर नेहमी सराव करत असतात. ते आपल्याला आज क्रिकेट खेळताना पाहायला मिळतील. स्वतः सर्व ॲथलीट असल्यामुळे आणि राजगुरू कोच सर स्वतः ॲथलीट असल्यामुळे किती डिस्टन्स असेल तरी ते कव्हर करण्याचं या ताकद या सर्व खेळाडूंमध्ये आहे. पाहूया जितकी सोपी ही धावसंख्या वाढते चेस करणे तितकी सोपी कदाचित नसणारच आहे, कारण समोर MF आहे. परंतु त्याच तोडीला अमोल स्मृतीची 11 ही जबरदस्त टीम. मॅचची सुरुवात होत आहे. या मॅच साठी पंच आहेत आमचे विशाल आणि रोहन. पंचांच्या भूमिकेत पंचांना थोडी जेवणासाठी रेस्ट दिलेली आहे. त्याचप्रमाणे कॉमेंट्री मॅन आमचे पवार साहेब त्यांनाही रेस्ट थोडीशी दिलेली आहे. पाहूया फर्स्ट बॉल टू गो. दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल पाहूया. आणि हा उत्कृष्ट बॉल. तितकीच अतिशय सुंदर अशी बॅटिंग करून दाखवलेली आहे नितीनने. सिंपल पुश केलेला आहे. स्टंप मधला बॉल होता. सुंदर बॉलिंग होती. पाहूया चेस करण्याचं आव्हान आहे. 44 रन्स. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, थोडासा टेनिस आडवा शॉट, आडवी बॅटी मारण्याचा प्रयत्न, परंतु बॉल हुकलेला आहे. बॉल हा कीपरच्या हातात. पाहूया या ओव्हरमधील 2 बॉल झालेले आहेत. ओपनिंगला आलेले आहेत नितीन आणि विलास. स्ट्राईकवर आहेत नितीन आणि नॉन स्ट्राईकवर विलास आहेत. मोठे मोठे फटके मारण्याचा मानस दिसतोय. पाहूया आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु तो मिस झालेला आहे. 1 रन पूर्ण केलेली आहे. 1च रन. 3 बॉल नंतर 1 रन झालेली आहे. मनीष मांढरे हे मोठे आयकॉन प्लेयर जे बॉलिंग करू शकतात आणि चांगली बॅटिंग करतात. पाहूया त्यांचा पुढचा बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पाहूया मिड ऑफच्या दिशेने लॉंग ऑफच्या दिशेने गेलेला चौकार. या 4 रनांच्या जोडीने स्कोर होतोय 5 बॉल 4 बॉल 5 रन.
स्कोर चेस करतायत 43-44 टू विन. पाहूया थोडासा लेग ग्लास आणि कॅच सुटलेला आहे. पाहूया पुढचा बॉल किती रन काढतायत. 1 रन पूर्ण, दुसरा रन पूर्ण. दोन रन पूर्ण केलेले आहेत. कॅच सुटलेला आहे. लेग गान्स केला होता परंतु फिल्डर तिथे उपलब्ध असताना त्याच्या हातातून कॅच सुटलेला आहे. या ओव्हरचा शेवटचा बॉल. पाहूया परत एकदा हाफ टप आणि लेगला फटका मारलेला आहे चौकाराच्या दिशेने आणि चौकार. अंपायर विशाल यांनी घोषित केलाय चौकार. त्याचबरोबर ओव्हर समाप्ती. याच ओव्हर नंतर स्कोर होतोय 11 आणि बरोबर 11च्या सरासरीने ही धावसंख्या करायची आहे, चेस करायची आहेत आणि 11 रन केलेले आहेत. MF संघाला थोडासा विचार करावा लागेल. सरासरी धावसंख्या 11 पाहिजे आणि 11 रन केलेले आहेत. अमोल स्मृती ज्या टीम मध्ये दिग्गज बॅट्समन आहेत. पाहूया एक ओव्हर संपलेली आहे. आयकॉन मनीष पांढरे यांची. पाहूया दुसरे बॉलर कोण येत आहेत. MF कडून खलबत चालू आहे. खलबत चालू आहेत. कसं रोखायचं, कशी विकेट काढायची, स्कोर कसा डिफेंड करायचा याचा पूर्ण प्रयत्न MF करणार आहे. MF चे सर्व राजगुरू कोचर सर अत्यंत चिवट आणि चिकट व्यक्तिमत्व आहे. ही मॅच त्यांच्या हातातून खिसकावून घेणं एवढं सोपं नाहीये. अत्यंत दूरदृष्टी असणारा हा व्यक्ती. पुढची बॉलिंग घेऊन आलेले MF कडून अक्षय. बॉलर म्हणून बोपर्टी संघामध्ये प्रसिद्ध असलेले अक्षय. पाहूया MF साठी काय करतायत आज. 33 रन बाकी आहेत. जिंकण्यासाठी 44 रन्स करायचे आहेत अमोल स्मृती यांना. एका बाजूला MF आणि दुसऱ्या बाजूला आहे अमोल स्मृती 11. वाघमाळचे संघ मालक आमचे फौजी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नितीन यांचा. पाहूया 1 रन पूर्ण केलेला आहे. दुसरा रनचा प्रयत्न आहे. पाहूया आणि दुसरा रन पूर्ण. स्कोर होतो 13 रन. मोठा फटका मारण्यात आला आणि हा काय चौकार घोषित केलेला आहे. षटकार आहे का. अंपायर डिसिजन बघून द्या. अंपायर प्लीज. काय घ्यायचंय अंपायर. काय हा षटकार. ओके. जबरदस्त शॉट नितीन मांढरे. ऑफच्या दिशेने, लॉंग ऑफच्या दिशेने म्हणता येईल किंवा लॉंग ऑफ आणि मिड ऑफच्या मधून हा बॉल मारलेला आहे. पाहूया अजून एक हा फटका. पाहूया परत एकदा षटकार. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन होत आहे अमोल स्मृतीकडून. नितीन मांढरे पुणे मुंबई येथे खेळणारे नितीन MF साठी घातक ठरतायत. राजगुरू कोचळे यांना विचार करायला भाग पाडलेला आहे.
मनीष मांढरे विकेट किपरच्या भूमिकेत थोडेसे टेन्शन मध्ये आलेले दिसत आहेत. लगातार 2 षटकार मारलेले आहेत नितीनने. पाहूया हॅट्रिक होती एका षटकारांची. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु छान पद्धतीचा हा बॉल अक्षयने टाकलेला आहे आणि डॉट बॉल. उत्कृष्ट बॉलिंग. 2 षटकार खाल्ल्यानंतर जो बॉलरचा जो मानसिकता होते ती पूर्ण ढासळलेली असते. पाहूया पुढचा बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण कॅच उडलेला आहे. पाहूया कोणी मनोमॅन्स लँड. 1 रन पूर्ण. 1च रन. याच बरोबर धावसंख्या होते 26. दुसरी ओव्हर चालू आहे. 44 जिंकण्यासाठी करायची आहेत. 43 धावसंख्या ठेवलेली आहे. 44 करायचे आहेत अमोल स्मृतीला. पाहूया मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आडवा शॉट, परंतु मिस झालेला आहे. आणि याचबरोबर ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर होतोय 26. चला पुढचा जो सामना होणार आहे, कोण आहे नाव काय? पुढचा सामना होणार आहे वस्ताद 11 वर्सेस SK कमांडोज. स्कोअर झालेला आहे 26 मित्रांनो. जिंकण्यासाठी 44 रन करायचे आहेत. 26 रन कंप्लीट झालेले आहेत. शेवटचे 12 बॉल. 12 बॉल 18. अत्यंत चुरशीचा, कदाचित अतितटीचा हा सामना होईल अशी अपेक्षा करतोय. पाहूया प्रेक्षकांना खेळून ठेवणारा हा सामना. आणि MF कडून बॉलिंग जी तिसरी ओव्हर घेऊन आलेले ते जयेश. खूप मोठा अनुभव आहे जयेशला. ओपन मॅचेस खेळतात. मांढरदेव टायगर्स किंवा मांढरदेवची जी टीम आहे, जी मुंबई, पुणे, सातारा इकडे कोकणामध्ये जाऊन खेळते, त्यामध्ये मेन बॉलिंगची थोडं असते ते जयेश यादव. ते जयेश आता आलेले आहेत. MF कडून तिसरी ओव्हर घेऊन आलेले आहेत. पाहूया 12 बॉल 18. रिव्हर्स स्वीप मारण्याचा, रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न, परंतु मिस झालेला आहे. 1 रन पूर्ण करतात. किपरलाही बॉल सापडलेला नाहीये. शेवटचे 11 बॉल आणि 17 रनांची गरज. स्कोर झालाय 27 मित्रांनो. 44 रन करायचे आहेत. 27 झालेले आहेत. कंपल्सरी चेज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु कॅच उडवलेला आहे. पण नो मॅन्स लँड. 1च रन पूर्ण. खूप चांगली बॉलिंग टाकतायत जयेश आपल्या टीमसाठी. मोठे फटके मारून देत नाहीयेत. बॅट्समन पूर्ण तयारीने तयार होऊन मारतायत. मोठे मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतायत, परंतु बॅटची कड लागते. परत एकदा हा चला पुढचा सामना जो होणार आहे तो SK कमांडो वर्सेस वस्ताद 11. सामन्याचा जो टॉस होणार ते समीर गाढवे करतायत. या ओव्हर नंतर विकेट. काय झालं काय बोल्ड झालं. कोण गेले? नितीनच आहे ना. नितीन मांढरे थोडेसे बॉल डॉट झाल्यामुळे थोडेसे फ्रस्ट्रेट होऊन स्टंप सोडून मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि ओपन स्टंप दिल्यामुळे त्याचा फायदा जयेश यादवने घेऊन त्यांच्या एसटी उडवलेले आहेत. अशा रीतीने बहारदार खेळ करून नितीन मांढरे परत आपल्या पॅव्हिलियन मध्ये आलेले आहेत. परंतु टीमचा स्कोर चांगला झालेला आहे. पाहूया किती रन झालेले. 28 झालेले आहेत. अजूनही जवळपास आता नवीन बॅट्समन
राजेश स्ट्राईकवर आहेत, पाहूया. एक रन काढलाय, पाहूया दुसरा रन. त्याच वेळेस अत्यंत जबरदस्त फिल्डिंग दाखवत आहेत जयेश यादव. आपली बॉडीमध्ये ॲथलेटिक्सचं प्रदर्शन करतायत. जबरदस्त खेळाडू आहेत. मुंबई किंवा ज्या कबड्डीच्या मॅचेस होतात त्याच्यामध्ये कबड्डीचे खेळाडू आहेत, त्यामुळे खेळ हा त्यांच्या नसानसामध्ये आहे. फिट प्लेअर पाहूया. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बघूया मिस फिल्डिंग होत आहे आणि चौकार. त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती घोषित केलेली आहे. याच ओव्हरनंतर स्कोर होतोय 33 रन. शेवटची ओव्हर जिंकण्यासाठी मित्रांनो 44 रन्स करायचे आहेत. 33 रन झालेले आहेत. 11 रन्स करायचे आहेत. पुढचा जो सामना होता त्याचा टॉस झालेला आहे. वस्ताद 11 वर्सेस एसके कमांडोज आणि वस्ताद 11 यांनी टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे. वस्ताद 11 मध्ये नामांकित असे जुने खेळाडू, एक्सपिरियन्स ज्याला आपण म्हणतो, एक्सपिरियन्स खेळाडूंचा भरणा आहे. अमोल गाढवे असतील, चला टीम मीटिंग नकोय. मॅच फास्ट करायची. मॅच स्पीड अप बॉय, स्पीड अप. चला लवकर पटकन स्पीड अप. चला स्वतः राजगुरू कोसरे सर आलेले आहेत. बॅट्समन तयार राहायचं पटकन. पुढच्या मॅचचा टॉस पडलेला आहे. एसके कमांडोजने आपले फिल्डर तयार ठेवायचे आहेत. ही मॅच झाल्यानंतर ताबडतोब ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. चला शेवटची ओव्हर घेऊन आलेले आहेत राजगुरू कोसळे स्वतः. स्ट्राईकवर आहेत राजेश. अत्यंत मोठे म्हणजे ग्राउंड शॉट त्यांचे बघण्यासारखे असतात. ग्राउंड शॉट पाहूया. गरज आहे फक्त 11 रनांची. 6 बॉलमध्ये पाहूया काय होतंय. आणि हा थोडासा आपटलेला चेंडू, पाहूया काय होतंय. टेनिस बॉल 1 बॉन्स अलाउड केलेला आहे अंपायर्स. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहूया. आणि हा षटकार, दुसऱ्याच बॉलला षटकार मारलेला आहे. 5 रनांची गरज. 4 बॉल आणि 5 रन. चुरशीचा सामना मित्रांनो, सर्वांनी हा सामना पाहायचा आहे. पाहूया काय होतंय. चला बंद. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहूया. कुठे गेलाय बॉल. 4 रन. स्कोर लेवल झालेला आहे मित्रांनो. स्कोर इक्वल स्कोर लेवल झालेले आहे. दोन्ही टीमचे स्कोर झालेले आहेत 43-43. फक्त 1 रनची गरज आहे कंपल्सरी चेज असल्यामुळे अमोल स्मृती 11 यांसाठी हा सामना जवळपास 99% अमोल स्मृती 11 यांनी जिंकलेला आहे. 1% चान्स आहे MF साठी. पाहूया. आणि व्हाईट बॉल. ही रन व्हाईटनी दिलेली आहे, व्हाईट बॉलनी राजगुरू सर यांनी. आणि हा सामना जिंकलेला आहे, खिशात घातलेला आहे अमोल स्मृती 11. एका बाजूला होते MF मनीष मांढरे, जयेश यादव, राजगुरू कोसळे, अक्षय गाढवे. तर दुसऱ्या बाजूला होते अमोल स्मृतीमध्ये नितीन मांढरे, राजेश, विलास, स्वतः आर्मी मॅन, फौजी. अशी दिग्गज फळी दोन्ही टीमची होती. चला पुढचा जो सामना एसके कमांडोजने आपले फिल्डिंग